त्यासाठी सोयाबीनचा भाव सुद्धा वाढणं काळाची गरज आहे. हे कुठेतरी सुरुवात झालं पाहिजे. आणि या आताची पूर परिस्थिती आहे आणि या पूर परिस्थितीमध्ये सुद्धा आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहूया आणि शेतकऱ्याला पुढे नेऊया. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत आज मी काल परवा एका प्रत्येक मुलांचं माणसांचं एक स्टेटस होतं, पूर आला म्हणून. आपल्या कानेगाव आर्णीच्या मध्ये सुद्धा पाणी होतं बघा. आर्णीच्या अलीकडल्या गावामध्ये भरपूर पाणी चालू होतं. आम्हाला सोशल मीडिया मधून एवढं कळतं की गावात काय चाललंय, कोण काय करतंय, सूर्यवंश नेमकं काय करायलंय, कुठं चाललंय, काय खाऊ लागलंय हे बी कळायला लागलंय. सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह झालाय. स्टेटसहून माणसंच कळतंय की माणूस कुठं निघालाय. मी माझ्या आज स्टेटसला ठेवलं होतं, वेट टू द कानेगाव. लक्षात आलं लोकांना ही कानेगावला चाललंय, काहीतरी बोलतो काय की आणि बोलायला चाललंय. आणि म्हणून तुमच्यासोबत हितगुज साधण्यासाठी पुन्हा एकदा कानेगाव मध्ये येण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली.